In the last lecture, we started with the applications of dimensional analysis. Okay, last lecture मध्ये आपण applications of dimensional analysis start केलं होतं. त्यातलं फर्स्ट ॲप्लिकेशन काही एक्झाम्पल्स वरून आपण स्टडी केलं होतं. ते फर्स्ट ॲप्लिकेशन काय होतं? टू चेक द करेक्टनेस ऑफ अ गिवन फिजिकल इक्वेशन. एखादा फिजिकल इक्वेशन दिलेलं आहे तर ते इक्वेशन करेक्ट आहे का नाही हे आपण डायमेन्शनली चेक करू शकतो. ओके, ते एक ॲप्लिकेशन आपण काही एक्झाम्पल्सने आपण पाहिलेलं होतं. नाउ वी आर गोइंग टू स्टडी द सेकंड ॲप्लिकेशन. व्हॉट इज दॅट सेकंड ॲप्लिकेशन? इज टू एस्टॅब्लिश relationship between related physical quantities. म्हणजे काहीतरी एक नवीन रिलेशनशिप एस्टॅब्लिश करायचं. ओके, टू एस्टॅब्लिश न्यू रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. काही फिजिकल क्वांटिटीज मतलब रिलेशन, नवीन रिलेशन तुम्ही डायमेन्शनल एनालिसिसने देऊ शकता, नवीन इक्वेशन तयार करू शकता. कसं करता येईल त्याच्यासाठी पुन्हा काही एक्झाम्पल्स बघू. ओके, एक पहिला एक्झाम्पल जो टेक्स्टबुक मध्ये दिलेलाच आहे त्याच एक्झाम्पलने आपण स्टार्ट करू, नंतर नवीन एक्झाम्पल्स आपण बघू. टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला पेज नंबर 7 वरती ह्या सेकंड ॲप्लिकेशनचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. Uses of dimensional analysis. Second use, to establish the relationship between related physical quantities. Okay, तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे, तुम्ही त्यातलं हे स्टेटमेंट वाचू शकता. मी आता ते लिहिणार नाहीये. ओके, the period t of oscillations of a simple pendulum depends on length L and acceleration due to gravity small g. Derive the relation between T, L and G. काय दिलंय बघा, इथे काय म्हटलंय? सिंपल पेंडुलम अशी सिस्टीम घेतलेली. सिंपल पेंडुलमचं मीनिंग काय? सिंपल पेंडुलम इज व्हॉट? इट इज अ स्मॉल स्फियर. ओके, एक छोटा स्फियर विच इज सस्पेंडेड बाय मीन्स ऑफ अ स्ट्रिंग. एका थ्रेड, एका दोरीच्या साहाय्याने सस्पेंड करा. कोणाला? टू अ रिजिड सपोर्ट. So this is a small sphere. या स्फियरला आपण म्हणतो बॉब ऑफ द पेंडुलम. ओके, बाय मीन्स ऑफ अ स्ट्रिंग. ओके, दोरी. कोणाला सपोर्ट? एका फिक्स्ड सपोर्टला आपण हे सस्पेंड केलं, रिजिड सपोर्ट. ओके, दिस सिस्टम वी कॉल इट एज सिंपल पेंडुलम. याला आपण म्हणतो सिंपल पेंडुलम. ओके, एक सपोर्ट आहे, दोरीच्या साहाय्याने एक छोटा स्फियर आपण सस्पेंड करतो. इफ यू displace this bob from this position somewhere here, म्हणजे ही स्ट्रिंग अशी होणार. ओके, आणि स्फियर इथे आणलं आणि याला सोडून दिलं तर काय होईल? दिस बॉब विल कम हियर, या बाजूला येईल, पुन्हा इकडे येणार. अशी टू अँड फ्रो मोशन असा तो परफॉर्म करत आहे. याला आपण म्हणतो ऑसिलेशन्स. ओके, झोक्याचे जसे ऑसिलेशन्स असतात तसे हा बॉब सुद्धा काय करेल? इट विल स्टार्ट परफॉर्मिंग ऑसिलेशन्स. ओके, इथे काय म्हटलंय? द टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन्स ऑफ सिंपल पेंडुलम. टाइम पिरियड म्हणजे काय? टाइम टेकन टू कंप्लीट वन ऑसिलेशन. एक ऑसिलेशन म्हणजे समजा इथनं स्टार्ट केला मी, इथून इकडे आणि पुन्हा इथपर्यंत यायला, हा जो काही वेळ लागेल. Okay, the time taken to complete one oscillation, that we call it as time period of simple pendulum. Oscillation count करायला इथनं स्टार्ट केलं पाहिजे असं काही नाही. समजा मी इथनं स्टार्ट केलं तर एक ऑसिलेशन म्हणजे कसं असणार आहे? इथून इकडे जाणार, पुन्हा इकडे जाणार, पुन्हा इथे येणार, एक ऑसिलेशन. किंवा इथनं काउंटिंग सुरू केलं तर इथून इकडे पुन्हा इथपर्यंत येणार, हे म्हणजे एक ऑसिलेशन. आणि एका ऑसिलेशनला लागणारा वेळ म्हणजे टाइम पिरियड. आता त्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलं त्यांनी? द टाइम पिरियड कॅपिटल टी, इट डिपेंड्स ऑन लेंथ ऑफ द पेंडुलम. या लेंथ ऑफ द स्ट्रिंग, या स्ट्रिंगची लेंथ म्हणजेच लेंथ ऑफ द पेंडुलम याच्यावरती डिपेंड करते.
आणि अजून एक काय म्हटलंय दॅट टी ऑल्सो डिपेंड्स ऑन ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन ॲट दॅट प्लेस. हे सिस्टीम जिथे आहे तिथल्या ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशनवरती डिपेंड करते. आता ही डिपेंडन्सी कशी आहे हे आपल्याला माहिती आहे का? माहिती नाही. तीच तर आपल्याला काढायची. वी वॉन्ट टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप. दॅट मीन्स व्हॉट? वी वॉन्ट टू फाइंड आउट द रिलेशन बिटवीन दॅट टी, दॅट एल अँड जी, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. या सगळ्यांमधलं रिलेशन काढायचं. आता हे काढण्यासाठी काहीतरी ॲझ्युम करू. काय ॲझ्युम करू? लेट this time period t of the simple pendulum, it is proportional to L raised to a. तो लेंथ वरती डिपेंड करतोय. कसा डिपेंड करतोय? t is directly proportional to L raised to a. Also t depends on g. मी लिहिताना असं लिहितो t depends or t is proportional to g raised to b. ओके. आता याचं मीनिंग काय होतं जरा नीट बघू आपण. समजा आता हे ए आणि बी हे अननोन आहेत. ओके. हे पॉवर्स आपण काहीतरी एक अननोन पॉवर्स घेतले. नंतर आपल्याला हे डायमेन्शन अनालिसिस वापरून हे ए आणि बी चे व्हॅल्यूज काढायचे. ओके. ए आणि बी चे व्हॅल्यूज आपण मिळवले तर याचा मीनिंग काय? टी आणि एल मधला ऍक्च्युअल रिलेशन मिळाल्यासारखा. टी आणि जी मधला ऍक्च्युअल रिलेशन मिळाल्यासारखा. म्हणजेच काय? वी हॅव एस्टॅब्लिश्ड द रिलेशन बिटवीन टी, एल अँड जी. ओके. या सगळ्यांमधलं रिलेशन मिळाल्यासारखं. म्हणजे मला रिलेशन काढण्यासाठी मला काय करावं लागेल? ए आणि बी च्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील. आणि ते कसे काढणार आपण? तर ते डायमेन्शनल अनालिसिसने काढणार. ते काढू आपण. पण हे आपण असं लिहिलं याचा मीनिंग काय होतो ते थोडं पहिल्यांदा लक्षात घेऊ. नंतर मग ए आणि बी च्या व्हॅल्यू काढू. समजा आपण सगळं सॉल्व्ह केल्यानंतर ए ची व्हॅल्यू 1 आली. ओके. पहिला आपण फक्त ह्याचं बघू. ए ची व्हॅल्यू समजा 1 आली. याचं मीनिंग काय होईल? t is proportional to L raised to 1 असं होईल त्याचं मीनिंग. ओके. म्हणजेच काय? t is directly proportional to length. समजा a ची व्हॅल्यू 2 आली. याचं मीनिंग काय होईल? t is proportional to L raised to 2 किंवा L square. t is directly proportional to L square असं होईल. a ची व्हॅल्यू समजा 3 आली, 3 आली. तर याचं मीनिंग काय? t is proportional to L cube असं त्याचा मीनिंग होईल. लक्षात येतोय? आपल्याला अजून a ची व्हॅल्यू माहिती नाही. आपण जस्ट एक काहीतरी एक अननोन घेतो. त्याची व्हॅल्यू आपण काढू. याच्या उलट समजा a ची व्हॅल्यू -1 आली. त्याचा मीनिंग काय होईल? t is proportional to L raised to -1. L raised to -1 म्हणजेच काय? 1/L. ओके. म्हणजेच काय? t is inversely proportional to the length असं त्याचा मीनिंग होणार. समजा a ची व्हॅल्यू -2 आली तर त्याचा मीनिंग काय होईल? t is proportional to L raised to -2. L raised to -2 म्हणजेच काय? 1/L raised to 2. 1/L square. t is inversely proportional to L square असं त्याचा मीनिंग होणार. समजा t ची व्हॅल्यू -3 आली, सॉरी a ची व्हॅल्यू -3 आली तर याचा मीनिंग काय होणार? t is inversely proportional to L असं त्याचा मीनिंग होणार. आपल्याला आता माहिती आहे का नेमकं याच्यात कुठला आहे? माहिती नाही. कारण a ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे अजून. पण a ची व्हॅल्यू जर याच्यापैकी कुठला आलं तर त्याचा मीनिंग असं होणार. समजा a ची व्हॅल्यू 0 आली तर याचा मीनिंग काय? t is proportional to L raised to 0. L raised to 0 म्हणजे काय? 1. त्याचा मीनिंग काय? t doesn't depend on L. हा L वरती डिपेंड करत नाही असं त्याचा मीनिंग होणार. ओके. आपल्याला आता a ची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही. याचप्रमाणे b ची व्हॅल्यू पण माहिती आहे का? नाही. पण b ची व्हॅल्यू जर काहीतरी आली तर त्याचा मीनिंग होणार ते असे. ओके. डायरेक्टली प्रोपोर्शनल किंवा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आणि कोणते पॉवर्स हे सगळे हे a आणि b च्या व्हॅल्यूज डिसाइड करतात. ओके. आता आपल्याला काढायचे ते a आणि b च्या व्हॅल्यूज. ते कसे काढायचे बघूया. Since t is proportional to L raised to a and t is proportional to g raised to b, combining these two, we can say that t is proportional to L raised to a into g raised to b. Therefore, I can write t is equal to some proportionality constant k.
तुम्हाला माहिती आहे प्रपोर्शनॅलिटी साइन काढून जर इक्वल लिहायचं असेल तर काहीतरी कॉन्स्टंट घ्यावं लागतं, याला आपण म्हणतो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. ओके, सो T इज इक्वल टू K into L raised to A into G raised to B. There K is dimensionless. हा K dimensionless असतो. ओके, K is dimensionless proportionality constant. And the powers A and B are to be found. ओके, जे L चे पॉवर आणि G चे पॉवर्स A आणि B आपण जे घेतले ते आपल्याला अजून काढायचे. ओके, आता ते कसे काढायचे बघा. याच्यासाठी एक गोष्ट जी आपल्याला माहिती आहे, मागच्या ऍप्लिकेशन मध्ये मी ते सांगितलं होतं, ते काय, फॉर अन इक्वेशन टू बी करेक्ट, कुठलाही इक्वेशन जर करेक्ट असायला पाहिजे असेल तर ते पहिल्यांदा डायमेन्शनली करेक्ट असणं आवश्यक आहे. ओके, एनी फिजिकल इक्वेशन इज करेक्ट प्रोव्हाइडेड इट इज डायमेन्शनली करेक्ट. आता डायमेन्शनली करेक्ट कधी असणार, when the dimensions of LHS and dimensions of RHS are the same. ओके, डायमेन्शन्स ऑफ LHS and dimensions of RHS जर सेम असतील तरच तुमचं इक्वेशन हे करेक्ट असणार आहे. ही गोष्ट आपण आता इथे वापरतो. ओके, for this equation to be dimensionally correct, for this equation to be correct, the dimensions of LHS and RHS must be same. दोन्हीकडे डायमेन्शन सेम असायलाच पाहिजे. याचा अर्थ काय, डायमेन्शन्स ऑफ T will be equal to dimensions of K into L raised to A into G raised to B. ओके, हे सेम असायला पाहिजे. याचा मीनिंग काय होतो, डायमेन्शन्स ऑफ T will be equal to डायमेन्शन्स ऑफ K. K ला काही डायमेन्शन्स आहेत का, नाही, कारण K इज डायमेन्शनलेस. K ला काहीच डायमेन्शन्स नाही, त्यामुळे मी हे अवॉइड केलं तरी चालेल, बिकॉज K इज डायमेन्शनलेस. होणार काय, डायमेन्शन्स ऑफ L raised to A into dimensions of G raised to B. Okay, therefore dimensions of time period LHS will be equal to dimensions of L raised to A into dimensions of G raised to B. ओके, पॉवर्स जे आहेत ते मी बाहेर घेतो. आता ऍक्च्युअल डायमेन्शन सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूटिंग द डायमेन्शन्स of T, L and G, त्याचे डायमेन्शन सबस्टिट्यूट करू. T म्हणजे काय, T इज द टाइम पिरियड, म्हणजे त्याचे डायमेन्शन्स काय असतील, इट विल बी T raised to 1. टाइम पिरियड आहे, सिंपल टाइम पिरियड म्हणजे टाइम, त्याचे डायमेन्शन काय असतील, T raised to 1. L म्हणजे काय, लेंथ ऑफ द पेंडुलम, सो इट विल हॅव डायमेन्शन्स L raised to 1, त्याला raised to A आहे. ओके, आणि डायमेन्शन्स ऑफ G इज व्हॉट, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन, सो इट हॅज डायमेन्शन्स L1 T minus 2 आणि raised to B. ओके, therefore इथे आता मी डेलिबरेटली MLT या फॉर्म मध्ये लिहितो. इथे M नाही आणि L पण नाही, म्हणजे काय, M raised to 0, L raised to 0 and T raised to 1, that is the LHS equals, इथे काय येणार आहे बघा, इट विल बी L raised to A, इथे काय येणार आहे L raised to B आणि T raised to minus 2B. ओके, RHS क्लब करू आणि MLT च्या फॉर्म मध्ये लिहू. LHS ला काय, M0 L0 T1, RHS ला काय होणार आहे, L raised to A into L raised to B, so it will be L raised to A plus B. लॉज ऑफ इंडायसेस मी वापरतो इथे. L raised to A into L raised to B, it will be L raised to A plus B. ओके, याच्या आधी
m रेस टू इथे m फॅक्टरच नाहीये म्हणजे m रेस टू 0 m रेस टू 0 l रेस टू a प्लस b आणि t रेस टू काय येणार आहे -2 ओके t रेस टू -2. Now just compare the powers of m and t on LHS and RHS. Comparing powers of m, l and t on LHS and RHS. Okay, LHS आणि RHS ला m and t च्या powers compare करा. m चे पॉवर काय आहे 0 इक्वल्स 0 त्याचा काही मीनिंगलेस आहे काही संबंधच नाही. l चे पॉवर कंपेअर केलं तर काय मिळेल तुम्हाला 0 इज इक्वल टू a प्लस b किंवा मी असं लिहीन a प्लस b इज इक्वल टू 0 आणि t चे पॉवर जर कंपेअर केलं तर इथे t चे पॉवर 1 तिथे t चे पॉवर -2b म्हणजेच काय -2b इज इक्वल टू 1. ओके याला काहीतरी इक्वेशन नंबर हा इक्वेशन नंबर 1 ओके जो आपण मूळ घेतोय हा सपोज 2 हा सपोज 3 हा सपोज 4 ओके फ्रॉम 4 काय मिळेल ह्या 4 वरनं b इज इक्वल टू -1/2 2 इकडे आला मायनस साइन इकडे घेतला तर b इक्वल टू -1/2 आपला अननोन b मिळाला. ओके b मिळाला. नंतर सबस्टिट्यूट दिस b इक्वल टू -1/2 इन इक्वेशन 3. therefore from equation 3 मी काय लिहू शकतो a plus b is 0 so a plus -1/2 is 0. therefore a is equal to 1/2 तर -1/2 लेफ्ट साइडला राइटला गेला तर तो +1/2 म्हणजे a ची पण व्हॅल्यू मिळाली. सो I found the values of a and b. a आणि b च्या व्हॅल्यूज मला मिळाल्या. म्हणजेच काय मला आता रिलेशन मिळालं सारखं. ओके substituting these values of a and b in this equation I obtained the relationship. Okay substitute these values of a and b in equation 1. What you will get? T is equal to k आणि l रेस टू काय होता a l रेस टू a g रेस टू b असं आपलं इक्वेशन होतं. therefore t is equal to k l रेस टू a ची व्हॅल्यू किती आलेली आहे 1/2 आणि g रेस टू b b ची व्हॅल्यू किती आलेली आहे -1/2 therefore I can write this t as फक्त हे रिलेशन मिळालेलं आहे आपल्याला फक्त जरा नीट लिहिता येईल का बघूया. so t will be equal to k l raised to 1/2 divided by g raised to 1/2 कारण g raised to -1/2 आहे तो न्यूमरेटर मध्ये समजा मी डिनोमिनेटर मध्ये लिहिलं तर ते g raised to 1/2 होईल. आता l raised to पण 1/2 आहे g raised to 1/2 आहे. ओके आणि raised to 1/2 चा मीनिंग काय होतो इट इज स्क्वेअर रूट म्हणजेच काय t is equal to k square root of l divided by square root of g. I can take this square root common so I will write t is equal to k square root of l upon g. So this is the relation between time period t, length l and gravitational acceleration g for a simple pendulum. Okay ह्या रिलेशन मध्ये आपण ह्या k ची व्हॅल्यू काढू शकत नाही. ओके हा जो काही डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे k त्याची व्हॅल्यू काढू शकत नाही. ही एक डायमेन्शनल एनालिसिसने जे रिलेशन्स मिळवतो त्याची लिमिटेशन. ओके यस एक्सपेरिमेंटली यू कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ दिस k ची एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू तुम्ही काढू शकता किंवा दुसऱ्या एका थेओरेटिकल मेथडने सुद्धा हे t चे इक्वेशन मिळवता येते. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ही k ची व्हॅल्यू 2π येते. ओके k ची व्हॅल्यू 2π येते आणि हे ऍक्च्युअल ते डेरिव्हेशन जे आहे ते तुम्ही 12वी ला पुन्हा करणार आहात. सो दिस इज द रिलेशन बिटवीन t l and g which we wanted to find out. Okay so we found this relation by using the dimensional analysis.
डायमेन्शनल अनालिसिसच्या साहाय्याने आपण हे काढतो. डायमेन्शनल अनालिसिसचा हे सेकंड ॲप्लिकेशन जरा समजून घेण्यासाठी अजून एक एक्झाम्पल आपण बघू. दिस इज the unsolved numerical problem in your textbook which is given on page number 15. Question number 3 मधला सब क्वेश्चन नंबर 9. ओके, टेक्स्टबुक मध्ये तुम्ही ते रीड करू शकता. मी ते फक्त वाचतोय आणि मग नंतर आपण सोल्युशन बघूया. प्रॉब्लेम काय बघा. क्वेश्चन नंबर 3 सब क्वेश्चन 9 पेज नंबर 15. An object is falling freely under the gravitational force. Its velocity after traveling a distance h is v. If v depends upon gravitational acceleration g and distance that is h, prove with dimensional analysis that v is equal to k under root gh, where k is a constant. तो dimensionless constant असतो. काय काय म्हटलं बघा. सिच्युएशन करायला लक्षात घ्या. एखादा ऑब्जेक्ट समजा आपण रिलीज केला. ओके, वरून समजा एखादा ऑब्जेक्ट आपण सोडला, तर हा ऑब्जेक्ट जसा जसा खाली येतो, ओके, या ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आहे. ओके, त्याच्यामुळे काय होतं, त्याची स्पीड किंवा वेलॉसिटी जी आहे ती वाढत जाते. जसं जसं ते खाली येत जाईल तसं तसं त्याचं स्पीड किंवा वेलॉसिटी जी आहे ती वाढत जाते. त्यांनी काय म्हटलंय की h एवढा डिस्टन्स जर तो खाली आला असेल, h एवढा डिस्टन्स खाली आला असेल, तर इथे आल्यानंतर त्याची वेलॉसिटी v, याच्यासाठीचं एक्सप्रेशन काय असतं, तर इट इज k अंडर रूट gh. हे एवढं असतं असं त्यांनी दिलंय. म्हणजे काय, हे रिलेशन आपल्याला मिळवायचं. ओके, आणि काय म्हणतात बघा. If v depends upon the gravitational acceleration g and distance h, prove with dimensional analysis that v is equal to k under root gh. ओके, म्हणजे ही वेलॉसिटी साठीचं एक्सप्रेशन हे असं असणार आहे, हे त्यांनी काढायला सांगितलं. आता हे कसं काढायचं, तर त्यांनी जे म्हटलेलं आहे की दिस v depends on h, it will also depends on the gravitational acceleration g. ओके, ही डिपेंडन्सी वापरून डायमेन्शनल अनालिसिसने आपण हे काढू शकतो. पुन्हा सेम प्रोसिजर मागच्या एक्झाम्पल साठी जसं केलं होतं आपण त्याच पद्धतीने जाऊया. फक्त ते पॅरामीटर्स जरा बदलले. ओके, तेवढंच. लेट दिस v, वेलॉसिटी v, इट इज प्रपोर्शनल टू h रेज टू a. ओके, पुन्हा मी सांगतोय हे a ची व्हॅल्यू माहिती नाही आपल्याला, फक्त आपण प्रपोर्शनल आहे एवढं असं आपण म्हणतोय. a ची व्हॅल्यू आपण काढू म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट प्रोपोर्शनॅलिटी काय आहे हे कळेल. वेदर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, प्रोपोर्शनल टू स्क्वेअर, प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट, जे काय असेल ते a डिसाइड करा. अँड v, दॅट वेलॉसिटी v, इट ऑल्सो प्रोपोर्शनल टू g रेज टू सम b. तो g वरती पण डिपेंड करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे, त्यामुळे ते g रेज टू काहीतरी b. ओके, therefore I can write clubbing these two that velocity v is proportional to h raised to a into g raised to b. Therefore I can write this v is equal to, when you replace the proportionality sign by an equality, you have to take some constant k, proportionality constant k. Okay, so v is equal to k into h raised to a g raised to b, where k is a dimensionless proportionality constant and the powers a and b are to be found. आणि हे पॉवर्स जर आपण मिळवले a आणि b, ओके, तर आपल्याला रिलेशन मिळालं. सपोज दिस रिलेशन इज 1. ओके, सगळे स्टेप्स मागच्या एक्झाम्पल्स मध्ये जसे केले होते आपण त्याच पद्धतीने करतो. फॉर दिस इक्वेशन 1 टू बी करेक्ट, हे इक्वेशन 1 कधी करेक्ट आहे असं आपण म्हणणार, when the dimensions of LHS and dimensions of RHS are same. Okay, the equation 1 or the relation 1 will be correct provided the dimensions of
LHS and RHS are same. ओके, हे इक्वेशन करेक्ट कधी असणार आहे जेव्हा डायमेन्शन्स ऑफ LHS and डायमेन्शन्स ऑफ RHS सेम असतील. म्हणजेच काय, डायमेन्शन्स ऑफ V will be equal to dimensions of K into H raised to A into G raised to B. Okay, dimensions of LHS equals dimensions of RHS. Therefore, dimensions of V will be equal to K is a dimensionless constant. त्याला डायमेन्शन्स नाही, त्यामुळे K चे डायमेन्शन्स लिहायची काही गरज नाही. The dimensions of V will be equal to dimensions of H raised to A into dimensions of G raised to B. Therefore, dimensions of V will be equal to dimensions of H raised to A into dimensions of G raised to B. Okay, the powers A and B मी ब्रॅकेटच्या बाहेर लिहितो. Therefore, substituting the dimensions of the parameters, which parameters? V, H and G. Okay, V म्हणजे velocity, H म्हणजे height, G म्हणजे acceleration due to gravity. What you will get? Dimensions of LHS. LHS काय आहे? Velocity. Velocity चे dimensions काय? L1 t minus 1 equals dimensions of H. What is H? H is the height or it is the vertical distance traveled. म्हणजे हे distance आहे. Distance म्हणजे काय? Length. म्हणजे याचे डायमेन्शन्स असतील L1 ब्रॅकेट रेस टू A आहे तसाच. डायमेन्शन्स ऑफ G, डायमेन्शन्स ऑफ ग्रॅविटेशनल एक्सेलरेशन, इट विल बी L1 t minus 2 ब्रॅकेट रेस टू B. ओके, therefore I can write L1 t minus 1 on the LHS equals L raised to A, L raised to B, t raised to minus 2. ओके, हे लॉज ऑफ इंडायसेस मी जस्ट वापरतोय. लॉज ऑफ इंडायसेस काय आहेत हे लास्ट लेक्चर मध्ये मी सांगितलेले होते, जस्ट रिवाइज केलं. सगळे लिहू आपण. MLT इथे m नाही म्हणजे m raised to 0, m raised to 0, L raised to 1, t raised to minus 1. दिस इज कंप्लीट LHS. कंप्लीट RHS काय होईल बघा, m आहे का नाही म्हणजे m raised to 0. ओके, L raised to A, L raised to B, so it will be L raised to A plus B. Okay, and t raised to minus 2B. Okay, t raised to minus 2. पुढे काय स्टेप तुम्हाला आता माहिती आहे. कंपेअर द पावर्स ऑफ m, L, t on LHS and RHS. Comparing powers of m, L and t on LHS and RHS. What you will get? m चा पॉवर जर कंपेअर केला 0 equals 0 काय त्याचं मीनिंगलेस आहे. ओके, l चे पॉवर कंपेअर केला तर काय मिळेल? इथे l रेस टू 1 आहे, इथे l रेस टू a plus b आहे. याचं मीनिंग काय? a plus b is equal to 1. t चे पॉवर कंपेअर करा. LHS ला t चे पॉवर -1 आहे आणि इथे -2b आहे. ओके, सो -2b is equal to -1. ओके, याला काहीतरी इक्वेशन नंबर 2, 3 आणि 4. फ्रॉम इक्वेशन 4 लगेच आपल्याला b ची व्हॅल्यू मिळते. b will be equal to काय होणार आहे? मायनस मायनस विल कॅन्सल्स, इट विल बी 1/2. b is equal to 1/2. b ची व्हॅल्यू मिळाली. सबस्टिट्यूट दिस b in equation 3. Therefore, from 3, what you will get? A plus 1/2. Okay, a plus b. That means a plus 1/2. It will be equal to 1. Therefore, a is equal to 1 minus 1/2. 1 minus 1/2 is 1/2. Therefore, a is equal to 1/2. a ची पण व्हॅल्यू मिळाली, e ची व्हॅल्यू मिळाली, b ची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे मला रिलेशनच मिळालं. Therefore, substituting a and b
in equation 1, what you will get? V is equal to K L raised to A G raised to B असं आपण लिहिलं होतं. So V is equal to K L raised to 1/2 G raised to 1/2. कारण A आणि B च्या व्हॅल्यूज किती आहे? 1/2. Therefore V is equal to K L raised to 1/2 म्हणजेच काय? स्क्वेअर रूट ऑफ L. G raised to 1/2 म्हणजेच काय? स्क्वेअर रूट ऑफ G. कंबाइन करा. So V is equal to K under root L into G. जे की त्यांनी प्रूव्ह करायला सांगितलं. We have obtained this relation by using the dimensional analysis. So the second application of dimensional analysis is to establish relationship between related physical quantities. Okay? ते आपण ह्या दोन एक्झाम्पल्स मध्ये आपण पाहू.